यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तळ कोकणातील राजकारण हे चांगलंच रंगताना दिसतंय। राणे बंधू कणकवली आणि कुडाळ मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे राजन तेलीं पाठोपाठ परशुराम उपरकर सुद्धा स्वगृही परतलेत। आपण या सगळ्याचा आढावा घेणार हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। भाजपच्या पहिल्या यादीत खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। कणकवली मतदारसंघातून नितेश राणे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। त्याचवेळी त्यांचे बंधू निलेश राणे हेही आमदारकी लढवण्याच्या प्रयत्नात दिसतायत। माजी खासदार असलेले निलेश राणे हे भाजपतून आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। निलेश राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। येत्या 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांना कुडाळ मालवण मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून मैदानात उतरवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। कोकणातील भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे। जवळपास पाऊण तास ही बैठक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत पार पडली। एकंदरच पाहता निलेश राणे यांना कुडाळ मालवण मतदारसंघातून शिवसेनेच्या चिन्हावरती उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे त्या पुढे येतात। त्यातच मुख्यमंत्र्यांना भेटून गेल्याच्या नंतर निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात देखील प्रवेश होणार आहे। कुडाळ आणि कणकवली मतदारसंघातून लढण्यासाठी राणे बंधूंनी तयारी केलेली असतानाच माजी आमदार असलेल्या परशुराम उपरकरांनी हाती मशाल घेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतरही उपरकर शिवसेनेत राहिले होते। त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला होता। राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती। मनसे सरचिटणीस हे पदही त्यांच्याकडे होतं, पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी मनसेचाही राजीनामा देऊन ते तटस्थ भूमिकेत होते। उपरकर यांनी मशाल हाती घेतल्यामुळे कणकवलीत जुन्या शिवसैनिकांना बळ मिळणार आहे। बघा, केसरकर हे जेवढ्या त्या ठिकाणी जे बोलतात ते रेटून खोटं बोलतात। केसरकर भावनिक जातात। केसरकर नेहमी साईबाबांचं त्या ठिकाणी हे सांगतात। आज माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्या साईबाबांच्या साक्षीने एकदा त्यांनी 15 वर्षात जे काय केले ते जरा जनतेसमोर येऊ देत। ते जर समजा जनतेसमोर आलं तर खऱ्या अर्थाने 15 वर्षात त्यांनी काय केलं हे जनतेला पण या ठिकाणी समजेल। दुसरीकडे राणेंच्या सोबत असलेले साथीदार राजन तेली यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। सावंतवाडी मतदारसंघातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना आव्हान देण्याच्या ते तयारीत आहेत। यातच सावंतवाडी मतदारसंघात भाजपमध्येही बंडखोरी पाहायला मिळते। भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि युवा उद्योजक विशाल परब हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। बुधवारी शक्ती प्रदर्शन करत विशाल परब उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राजन तेली यांच्या पाठोपाठ रवींद्र चव्हाणांचे समर्थक असलेले विशाल परब हेही रिंगणात उतरल्यानं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कोकणात शिवसेना रुजवणारे जुने शिलेदार हे राणेंविरोधात एकत्र आलेत। त्यात नितेश राणेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे। राणे कुटुंबात सत्ता एकवटल्यानं त्याला एकजुटीनं आव्हान देण्याचा प्रयत्न यावेळी दिसतोय। त्या दृष्टीनं तळ कोकणातील यावेळची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे। शिवसेनेतील बंडानंतर बदललेली परिस्थिती, नारायण राणेंना भाजपनं दिलेलं बळ, या तळ कोकणातील ही विधानसभा निवडणूक महत्त्वाची मानण्यात येते। निवडणुकीच्या तोंडावर घडणाऱ्या या घडामोडींचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला हे निकालातच स्पष्ट होईल। मात्र कोकणातली ही निवडणूकही चुरशीची ठरणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।